आपल्या शरीरात थायरॉइड ग्लँड ही महत्त्वाची का समजली जाते आणि तिच्या कार्यात जर बिघाड झाला तर आयुष्यभर गोळी घ्यावी लागते का? हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड, ऑटोइम्यून थायरॉइडायटिस म्हणजे नक्की काय असतं माहीत आहे का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. थायरॉइड ही आपल्या शरीरातली एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. लहान फुलपाखराच्या आकाराची ही ग्लँड आपल्या गळ्याच्या समोरच्या बाजूला असते. ही ग्रंथी T3, T4 आणि कॅल्सिटोनिन नावाचे 3 हार्मोन्स सिक्रेट करते आणि या हार्मोन्सच्या मदतीने शरीरात अतिशय महत्त्वाची कामं करते. थायरॉइड ग्लँड शरीरात नक्की काय काय कामं करते ते आपण एकदा समजून घेऊयात. थायरॉइडचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीराच्या मेटाबॉलिझमचं म्हणजे चयापचयाचं नियंत्रण. आपल्या पेशींना एनर्जी निर्माण करण्यासाठी सुद्धा थायरॉइड ग्लँड मदत करते. त्याचबरोबर आपल्या हृदयाच्या गतीचं म्हणजे हार्ट रेटचं नियंत्रण करते. आपल्या शरीरातल्या तापमानाचं नियंत्रण करते. मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, मूड, अलर्टनेस यांचं नियंत्रण करते. लहान बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी थायरॉइड ग्लँड मदत करते. त्याचबरोबर मुलांच्या एकंदरीतच नॉर्मल वाढीवर सुद्धा नियंत्रण ठेवते. आपल्या आतड्यांच्या हालचालीचं नियंत्रण ठेवते. त्यामुळे आपलं डायजेशन सुद्धा नियंत्रित केलं जातं. त्वचा, नख, केस यांच्या आरोग्यासाठी सुद्धा थायरॉइड ग्लँड मदत करते. रक्तातून अनावश्यक कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी थायरॉइड ग्लँड मदत करते आणि स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली राखण्यासाठी सुद्धा मदत करते. आता ह्या एवढ्या सगळ्या कामांवर नियंत्रण ठेवणारी ही जी थायरॉइड ग्लँड आहे ती सुद्धा दुसऱ्या एका ग्लँडच्या कंट्रोलनी काम करत असते. आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाची एक मास्टर ग्लँड आहे. ही ग्रंथी TRH नावाचं एक हार्मोन सिक्रेट करते. हे TRH जे आहे ते पिट्युटरी ग्लँडला सिग्नल देतं आणि त्यानंतर पिट्युटरी ग्लँड TSH नावाचं हार्मोन सिक्रेट करते. TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावाप्रमाणेच हे थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं आणि त्यानंतर मग थायरॉइड T4 आणि T3 नावाचे हार्मोन सिक्रेट करते. यापैकी जे T4 आहे ते जास्त प्रमाणात तयार केलं जातं आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन T3 मध्ये होतं. हे जे T3 आहे ते ऍक्टिव्ह हार्मोन आहे. म्हणजे काय तर T3 हे हार्मोन शरीरात सगळीकडे जातं आणि जे जे कार्य अपेक्षित आहे ते करत असतं. आता हे झालं थायरॉइडचं नॉर्मल फंक्शनिंग म्हणजे जेव्हा सगळं काही नीट आहे तेव्हा थायरॉइड अशा पद्धतीने काम करत असते. पण कधी कधी काही कारणांनी T4 आणि T3चं प्रमाण कमी व्हायला लागतं. थायरॉइड ग्लँड पुरेशा प्रमाणात T4, T3 सिक्रेट करू शकत नाही. मग तेव्हा ब्रेन काय करतो तर TSHचं प्रमाण वाढवतो आणि TSH वाढवून थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो. पण वारंवार TSH वाढवून सुद्धा जर थायरॉइड पुरेशा प्रमाणात T4 आणि T3 निर्माण करू शकली नाही तर त्याचा अर्थ थायरॉइडच्या कामात काहीतरी बिघाड झाला आहे असं समजला जातो आणि याच विकाराला आपण हायपोथायरॉइड असं म्हणतो. सहजपणे आढळणारा जो थायरॉइडचा विकार आहे तो हायपोथायरॉइड हाच आहे. म्हणजे बरेचदा आपण असं ऐकतो की माझं थायरॉइड वाढलं आहे, तर खरं तर तेव्हा थायरॉइड जी ग्रंथी आहे तिचं काम स्लो डाऊन झालेलं असतं आणि TSH नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं. आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा TSH जर वाढलेलं असेल तर ते थायरॉइड ग्लँड कमी काम करते आहे किंवा काम करत नाहीये ह्याचं इंडिकेटर असतं. थायरॉइड ग्लँडचाच दुसरा एक विकार आहे तो म्हणजे हायपरथायरॉइड. हा थोडासा कमी प्रमाणात आढळणारा विकार आहे. यामध्ये थायरॉइड ग्लँड T4 आणि T3 जास्त प्रमाणात सिक्रेट करत असते. ह्या हार्मोन्सचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे ब्रेन TSH कमी प्रमाणात सिक्रेट करतो. T4 आणि T3 जास्त असल्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम फास्ट होतं. त्यामुळे वजन कमी व्हायला लागतं, हार्ट रेट वाढायला लागतो, खूप घाम येतो, उष्णता सहन होत नाही, एन्झायटी वाढायला लागते आणि डायरिया सारखे सिम्पटम्स पण दिसायला लागतात. थोडक्यात हायपोथायरॉइड म्हणजे जेव्हा थायरॉइडचं काम हे स्लो डाऊन झालेलं असतं त्याला अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड असं म्हणतात आणि हायपरथायरॉइड म्हणजे थायरॉइड जास्त प्रमाणात हार्मोन्स सिक्रेट करत असते म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह झालेली असते. आता आपण ऑटोइम्यून थायरॉइडायटिस कशाला म्हणतात ते समजून घेऊयात. जेव्हा आपल्या शरीराची इम्युन सिस्टीमच काही कारणाने थायरॉइड ग्लँडवर अटॅक करते आणि थायरॉइडला डॅमेज करू लागते त्याला ऑटोइम्यून थायरॉइडायटिस असं म्हणतात. इम्युन सिस्टीमच्या हल्ल्यामुळे काही महिन्याच्या किंवा वर्षाच्या काळात थायरॉइड ग्लँड डॅमेज होते आणि त्यामुळे हायपोथायरॉइडची लक्षणं निर्माण होतात. बरेचदा सुरुवातीच्या काळात कुठलीही लक्षणं नसतात, पण जेव्हा T4, T3 हार्मोन्सचं प्रमाण खूपच कमी व्हायला लागतं तेव्हा लक्षणं दिसायला लागतात.
कधी कधी असंही घडतं की सुरुवातीच्या काळात ह्या ज्या डॅमेज झालेल्या थायरॉइडच्या सेल्स असतात त्या अचानकपणे स्टोअर केलेलं हार्मोन रक्तात रिलीज करतात, सोडून देतात. अचानक या हार्मोन्सचं प्रमाण शरीरात वाढल्याने हायपर थायरॉइड सारखी लक्षणं दिसायला लागतात. पण कालांतराने थायरॉइड ग्लॅन्ड T4 आणि T3 हार्मोन्स सिक्रीट करू शकत नाही आणि मग तेव्हा हळूहळू हायपोथायरॉइडची लक्षणं दिसायला लागतात. थायरॉइड ग्रंथीचे हे जे विकार आपण बघितले त्यापैकी हायपोथायरॉइड हा 10 पैकी एका व्यक्तीमागे भारतात आढळतोय. ह्याची नक्की कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊयात. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ऑटोइम्यून थायरॉइडायटिस म्हणजेच हशिमोटोज डिसीज. त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेतलीच. दुसरं कारण आहे ते म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी. आयोडीन हे थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे आयोडीनची जर कमतरता निर्माण झाली तर थायरॉइडच्या कार्यावर त्याचा निश्चितच परिणाम होतो. थायरॉइड ग्रंथीवर जर कुठले नोड्यूल्स असतील, गाठी असतील आणि त्यामुळे जर तिचा काही भाग सर्जरी करून काढावा लागला किंवा पूर्ण थायरॉइड ग्लॅन्ड काढावी लागली तर त्यामुळे हायपोथायरॉइड डेव्हलप होतो. कधी कधी काही जेनेटिक फॅक्टर्समुळे सुद्धा हायपोथायरॉइडची लक्षणं निर्माण होतात. काही व्हायरल इन्फेक्शन्समुळे किंवा काही औषधांमुळे सुद्धा थायरॉइड ग्लॅन्ड डॅमेज होऊन त्यामुळे हायपोथायरॉइड होऊ शकतं. काही कारणांमुळे जन्मतःच थायरॉइड ग्लॅन्डमध्ये जर काही बिघाड असेल तर त्यामुळे हायपोथायरॉइड होऊ शकतं. ह्याचं प्रमाण कमी आहे पण असू शकतं. हायपर थायरॉइडच्या ट्रीटमेंटसाठी जर रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन थेरपीचा उपयोग केला तर त्यामुळे सुद्धा हायपोथायरॉइड होऊ शकतं. आता हे हायपोथायरॉइड डेव्हलप होण्याचे धोके कोणामध्ये जास्त आहेत ते पण एकदा बघूयात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हायपोथायरॉइड डेव्हलप होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. काही ऑटोइम्यून डिसीजेस जसं की सिलिॲक डिसीज, टाईप 1 डायबिटीस किंवा ल्युपस ह्यासारख्या विकारांमध्ये सुद्धा हायपोथायरॉइडिझम डेव्हलप होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या काळात किंवा डिलिव्हरी नंतरच्या काळात आणि मेनोपॉजच्या काळात हायपोथायरॉइड डेव्हलप होण्याचा धोका हा जास्त असतो. आपण बघितलं होतं की आपली जी थायरॉइड ग्लॅन्ड आहे ती शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे जेव्हा थायरॉइड हार्मोन्सचं शरीरातलं प्रमाण कमी होतं तेव्हा त्यांच्या कमतरतेची बरीच वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात. ती लक्षणं पण आपण समजून घेऊयात. या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो, एनर्जी खूप लो असते, सतत झोप आल्यासारखी वाटत राहते आणि नेहमीचाच आहार घेऊन सुद्धा वजन वाढायला लागतं. थंडी अजिबात सहन होत नाही. त्वचा आणि केस ड्राय व्हायला लागतात, केस तुटायला, गळायला लागतात, चेहऱ्यावर सूज येते, वारंवार कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतो, मसल क्रॅम्प्स येतात, जॉईंट पेन व्हायला लागतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तात वाढायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि कन्फ्युजन वाढायला लागतं, डिसिजन घेणं अवघड वाटायला लागतं. स्त्रियांमध्ये पिरियड्स इरेग्युलर अनियमित व्हायला लागतात किंवा कधी कधी खूप हेवी ब्लिडिंग व्हायला लागतं. स्त्रियांमध्ये गर्भधारणेत अडथळे सुद्धा येऊ शकतात. हायपोथायरॉइडची ही सगळी जी लक्षणं आहेत ती बरीच कॉमन आहेत आणि इतर वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा असू शकतात. त्यामुळे त्याचं निदान पटकन केलं जात नाही. बरेचदा असं वाटतं की थकवा आपल्याला खूप कामामुळे येतोय किंवा विटामिन डेफिशियन्सीजमुळे येतोय, स्किन ड्राय होते किंवा केस गळतायत तेव्हाही असं वाटू शकतं की विटामिन डेफिशियन्सीजमुळे किंवा हवामान बदलल्यामुळे होतंय. त्यामुळे बरेचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हायपोथायरॉइडिझमचं निदान व्हायला उशीर लागतो. म्हणूनच जर वारंवार ह्यातली कुठली लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर नक्की तुमच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्टच्या मदतीने हायपोथायरॉइडिझमचं अचूक निदान करता येतं. थायरॉइड पॅनल नावाची एक जी टेस्ट आहे ज्यामध्ये फ्री T3, फ्री T4 आणि TSH हार्मोनचं प्रमाण बघितलं जातं. तसंच दुसरी एक टेस्ट आहे अँटी TPO अँटीबॉडीज. ह्या टेस्टने आपल्याला ऑटोइम्यून थायरॉइडायटिस आहे का हे लक्षात येतं. ह्या दोन्ही ब्लड टेस्ट कुठल्याही लॅबमध्ये सहजपणे करता येतात आणि त्यामुळे हायपोथायरॉइडचं निदान करणं सोपं जातं. थायरॉइड ही आपल्या शरीरातल्या अनेक कार्यांचं नियंत्रण करते. त्यामुळे ती खूप महत्त्वाची ग्लॅन्ड आहे आणि म्हणूनच तिचं आरोग्य चांगलं राखणं ही सुद्धा आपल्यासाठी एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूयात की थायरॉइडचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि जर तुम्हाला हायपोथायरॉइड असेल तर त्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.